जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज थंडीसाठी खास बिना पाकाचे खुसखुशीत लाडू सोप्या पद्धतीने कसे करायचे हे बघू. भरपूर दिवस टिकणारे, पाक न करताही खूप छान लाडू बांधल्या जातात. डिंक लाडूसाठी लागणारं साहित्य: 1 पाव काजू, 1 पाव डिंक, 1 पाव बदाम, 100 ग्रॅम पिस्ता, अक्रोड 100 ग्रॅम, गोडंबी 100 ग्रॅम. गोडंबी रानमेवा आहे. डिंक लाडू साहित्य आपल्या आवडीनुसार घ्यायचं. खोबरा किस 1 पाव, पांढरा शुभ्र खोबरा डौल घेऊन घरीच किस केलेला आहे. मनुका 100 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, इलायची 10 ग्रॅम, 2 जायफळ, 1 पाव खारकेचे असे अडकित्त्याने लहान तुकडे करून उन्हात वाळवून घेतली. खसखस 50 ग्रॅम, तूप 300 ग्रॅम. ही शुद्ध खांड साखर आहे. ही 250 ग्रॅम. गूळ किंवा साखर न वापरता देशी खांड वापरणार आहे. डिंक तळण्यासाठी एका कढईमध्ये तूप. डिंक तळायला थोडं जास्त तूप पाहिजे. थोडा थोडा डिंक तुपामध्ये टाकून डिंक तळायचा आहे. असा बारीक डिंक असेल तर लवकर तळला जातो, आतपर्यंत तळला जातो. असा तळून घ्यायचा. तळलेला डिंक एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा, म्हणजे लाडूचं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करता येईल. असा थोडा थोडा डिंक तळला की आतपर्यंत तळला जातो. राहिलेला सर्व डिंक मी तळून घेतला. डिंक असा आतपर्यंत तळला गेला की लाडू छान तयार होतात. थोडासा मॅश करून घ्यायचा. तळलेला डिंक मिक्सरमध्ये बारीक न करता असा थोडासा मॅश करून घ्यायचा. लाडू खुसखुशीत होतात. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप, यात काजू परतून घ्यायचे. 2-3 मिनिट परतायचे. हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. लो फ्लेमवर परतायचं. 2 ते 3 मिनिटानंतर असं परतल्यावर काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप बदाम तुपामध्ये परतायचे आहे. लाडू भरपूर दिवस टिकण्यासाठी हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट परतल्यावर काढून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा तूप अक्रोड परतून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिट परतून घ्यायचे. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप गोडंबी, त्यातच पिस्ता, गोडंबी आणि पिस्ता एकत्रच परतून घ्यायचा आहे. लो फ्लेमवर 2 मिनिट परतायचा. असं 2 मिनिट परतल्यावर काढून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. यात अर्धा चमचा तूप मनुका तुपामध्ये परतून घ्यायचा. असा फुलेपर्यंत परतायचा. 1 मिनिटात मनुका असा फुलतो. ज्या भांड्यात डिंक मॅश केलेला आहे त्यातच मनुका काढायचा. यानंतर 1 पाव घरी केलेली खारीक पावडर 2 मिनिट परतून घ्यायची. 2 मिनिट परतल्यावर यामध्ये चारोळी, खारीक पावडर आणि चारोळी एकत्रच परतायची. यामध्ये अर्धा चमचा तूप. चारोळी टाकल्यावर 1 मिनिट परतायचं आहे. ज्या भांड्यात मनुका आणि डिंक काढलेला आहे त्यातच खारीक पावडर आणि चारोळी काढायची. पुन्हा 1 चमचा तूप. यामध्ये खसखस थोडा वेळ परतायची. 1 मिनिट परतायची. खसखस तुपामध्ये खमंग परतून घेतल्यानंतर यामध्ये खोबरा किस कुरकुरीत होईपर्यंत परतायचा. लवकर परतल्या जाते. लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी खोबरं स्वच्छ पांढरं शुभ्र घ्यायचं. असा हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा. हलकासा रंग बदललेला आहे, कुरकुरीत झाला आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. बाकी साहित्य थंड झालेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे.
खारीक आणि मनुका आधीच यात काढलेला आहे. बाकी थंड झालेलं मिक्सरला बारीक केलेलं ड्रायफ्रूट यामध्ये काढायचं. अक्रोड खूप जास्त बारीक पण करायचं नाही, खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही. यानंतर बारीक केलेलं बदाम, पिस्ता व गोडंबी पाक करायचा नाही. लाडू बांधता आले पाहिजे असं जाडसर बारीक काढायचं. जाडसर बारीक केलेला काजू, सगळं साहित्य असं भाजून घेतलं की लाडू जास्त दिवस टिकतात. खोबरा कीस थंड झाल्यावर हाताने असा बारीक करायचा. भाजल्यामुळे कुरकुरीत झाला आहे. हाताने असा बारीक करून घेतला की लाडू छान बांधल्या जातात. हे सर्व एकत्रच करायचं. यामध्ये जायफळ पावडर, जायफळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. मिक्सरला बारीक केलेली इलायची हेही यामध्ये टाकायची. यानंतर देशी खांड साखर, साखरचाच प्रकार आहे, कमी गोड आहे. इथे पिठी साखर किंवा गूळ टाकला तरी चालेल. हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करायचं. असं तळापासून मिक्स करायचं. हे घेतलेलं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. 4 ते 5 मिनिट सर्व मिक्स करायचं. हाताने मिक्स करून घ्या, सर्व व्यवस्थित मिक्स होईल. असं सर्व मिक्स झाल्यावर याचे लाडू बांधायचे. हे लाडू उष्ण असल्यामुळे खूप मोठे मोठे बांधायचे नाहीत, व्यवस्थित बांधला जात आहे. एक टिप सांगते, लाडूसाठी पाक केलेला नाही. जर बांधला जात नसेल तर यातील काही मिश्रण घेऊन मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, हलकंसं फिरवायचं. त्यानंतर लाडू बांधल्या जातात. डिंक थोडासा मॅश करायचा. भाजलेला खोबरा कीस हाताने बारीक करून घ्यायचा, म्हणजे लाडूला बाइंडिंग येईल आणि पटापट लाडू बांधता येईल. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेवटीचा लाडूसुद्धा व्यवस्थित बांधला जात आहे. असे सर्व लाडू मी बांधून घेतले. एक लाडू बघू कसा झाला. मस्त खुसखुशीत डिंक लाडू तयार आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये 65 लाडू तयार झालेत. करून बघा. बिना पाकाचे खुसखुशीत भरपूर दिवस टिकणारे डिंक लाडू. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.